चल येऊ का बे? हे काय निघालात सुद्धा? काय खरं तर जायची इच्छा नाहीये, पण झालं तर पाहिजे. काय तुम्हाला बघितलं ना, पूजा केल्याचं समाधान वाटतं. येऊ का? चला येत जा. हा येत जा म्हटलं. जातच नाही ना, यांचा कशाला. पण झालं तर पाहिजे. काय बरोबर आलो ना तर तुम्ही माझी कमजोरी बनाल ना. नाही आला तर तुमचंच नुकसान होईल. आता जातच नाही ना. तुम्ही सांगा जायचं का नाही? आम्ही काय सांगणार. सर may I come in, sir? येस, कम इन. सर मला रोहिणीने पाठवलंय. बसा. थँक्यू सर. सर हा माझा बायोडेटा. माझं नाव पूजा आहे आणि मी ग्रॅज्युएट आहे. पुण्यातल्या एका ॲड एजन्सीमध्ये मी नोकरी केली आहे. मी आधी वाचू की ऐकू? म्हणजे सर तुम्ही जे बोललात तेच ह्यात लिहिलंय ना? येस सर. मग जेवण कसं आवडतं तुम्हाला? जेवण साधंच. बरं, तुमचा पुणे मुंबई प्रवास कसा काय झाला? चांगला झाला. पण सर तुम्ही कामाविषयी काहीच विचारलं नाहीत. काय विचारू? तुमच्याविषयी रोहिणीनं मला सगळं सांगितलं. ओह, आता 2 वाजता ओबेरॉयला एक मीटिंग आहे. निघायचं? म्हणजे सर? म्हणजे तुम्ही आजच रिझ्यूम होताय की उद्या? सर मनुभाई मनुभाई मनुभाई. हा मनुभाई तर तुमचं ऐकायलाच तयार नाहीये. ह्याचा प्रॉब्लेम तुम्ही कसा सॉल्व्ह करणार? तो तसा ऐकणाऱ्यातला नाहीये. त्याचं काहीतरी वेगळंच करायला लागेल मला. ते जाऊ दे. पूजा, मी काय म्हणतो सर? पूजा, काय ना, काही लोकांचं टेन्शन दारूनी जातं. माझं टेन्शन आहे असं जातं. कम ऑन पूजा, कम ऑन, कम. सर ती तुमची माफी मागायला आली आहे. कोण कोण माझी माफी मागायला आलंय? कोण? मी सांगण्यापेक्षा तिला बोलवूनच घेते ना. तिला माफ करायचं की नाही करायचं ते तुम्ही ठरवा. माझ्या मागची पीडा सुटेल. ये ग. पूजा? हो, माझी चूक मला कळली आहे. फक्त थोड्या उशिरा. देर आहे, दुरुस्त, पण नो प्रॉब्लेम. हस शिंदे हस. उद्या ही पाळी माझी असणार आहे. कारण मला जे ध्येय गाठायचं आहे त्याची पहिली पायरी तू आहेस. पूजा. असं नाही. अरे, चूक सुधारायची आहे ना तुला. मग रोज रात्री नव्या कोटाची शोभा नाही बनायचंय मला. आयुष्यात एस्टॅब्लिशमेंट हवी. म्हणजे आपलं लिव्ह इन पार्टनर करावी लागेल मला. तुमच्या गरजा मी पूर्ण करेन आणि माझ्या गरजा तुम्ही पूर्ण करायच्या. अर्थात जोपर्यंत तुम्हाला किंवा मला वाटेल तोपर्यंत. डन. पूजा, या क्षणापासनं हे घर तुझं. ओह, थँक्स. थँक्स आत्ता नाही ग. थँक्स आत्ता नाही पूजा. थँक्स हे झाल्यावर. बघ जरा. हेलो हेलो.
हॅलो. काय झालं काही कळत नाहीये. बघू दे. तू थांब. हेलो. मनुभाई, हाँ बोलो. आज ऑफिसला जाऊ नका. क्यों? तुमच्या जीवाला धोका आहे. हाँ कौन बात करे छे? ते महत्वाचं नाहीये, जीव वाचवणं महत्वाचं आहे. अरे बाबा ऐसा सुनेगा तो घर में ही बैठना पड़ेगा. बोल बोल नाम बोल. जिवंत राहिला तर भेटच घेऊ. हेलो. हॅलो. हॅलो पूजा, अटॅक झालाय. मनुभाई. नाही मनुबाई नव्हते. हो थँक गॉड. अटॅक झाला. हे कोण? हेलो हेलो. हेलो. जिंदगी मुबारक हो. कौन है तुम? कौन है तुम? मेरे को मिलने गया तेरे को. पण माझ्या जीवाला धोका आहे. अरे बाबा मन्नू भाई के होते हुए कुछ नहीं होगा. हाँ केसाला भी धक्का लागणार नाही. तू एक काम कर, तू माझ्या घराला भेटायला ये. मी तुझी वाट बघते. ये लवकर ये. नमस्कार. हाय. तुला कुठेतरी पाहिल्यासारखा वाटते. कुठे पाहिला? शिंदे साहेबांबरोबर. हाँ? त्यांची पीए मी. येस 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 बरोबर बरोबर बरोबर. म्हणूनच तर तुमचा नंबर माझ्याकडे. हा बरोबर. बेस 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 बेस. पहिला तिचा नंबर सांग. तिचं नाव सांग मला. शिंदे. शिंदे. ये शिंदे बाज नहीं आएगा. पण तू त्याचा नाव सांगायला कसं काय तयार झाला? तुला तर तो समद देत होता ना? हो भरपूर देत होता. पण विकृत माणूस होता तो. घरातल्या बायकोसारखा टॉर्चर करायचा मला. हो मला सुटका हवा होता त्याच्याकडून. नाहीतर एक दिवस त्याने माझा जीवच घेतला असता. रोवानू नहीं हुचून जिंदगी भर रोवानू नती. तो शिंदे देत होता ने त्याच्यापेक्षा दुगना दे. डबल. तुझ्यासारख्या पोरीला जिंदगीभर डोक्यावर घेऊन नाचेल. रोवानू नती. या शिंदेचा काहीतरी हवा टाईट केला पाहिजे है ना? आतापर्यंतची प्रत्येक गोष्ट आपण ठरवल्याप्रमाणे झाली. येस डोंट वर. ह्या पुढची प्रत्येक गोष्ट आपण ठरवल्याप्रमाणेच होईल. पण मानला तुला सॉलिड कॉन्फिडन्स आहे तुझ्यात. आहे नाही आलाय. परिस्थितीमुळे आलाय. पण त्याच्या मागे कितीतरी इच्छा आकांक्षाची होळी झाली ग माझ्या. शिंद्यांचं काही कळलं? मन्नूबाईने उडवलं त्याला. पण मन्नूबाईंनी बरा विश्वास ठेवला ग तुझ्यावर. अगं सॉलिड खोटी इमोशनल स्टोरी सांगितली त्याला. शेवटी पुरुषच ना. आता बघूया पुढली पायरी केव्हा मिळते ते. थांब. ओ
पूजा. वेलकम मनुभाई. बाय. बाय. गेली हं? मला वाटलं दोघे तुम्ही आहेत. काय साहेब, ही पूजा. पूजा, वा चांगलं नाव आहे. पूजा झाल्यानंतरचं समाधान आहे. आणि हे आपले डेप्युटी सीएम प्रतापराव शहाणे. यशवंत. कोण यशवंत? प्रतापराव शहाणेंचा मुलगा. डेप्युटी सीएम प्रतापराव शहाणे. ओळखते मी यांना. ओळखता तुम्हाला कसं विसरू शकेन? म्हणजे अहो आमच्या विभागातले आहात ना तुम्ही. साहेब, हिची ओळख ठेवा. हिनेच जान वाचवली आमची. खरं की काय हं? मनुभाई, बोलो. ये आपला 2 नंबर का पेपर आहे. ठीक छे. आणि બીજું काही? कापूस व्यवहार, सगळे डिटेल्स हं. आणि खासगी मालमत्ता सांभाळून ठेवा. हं. योग्य ठिकाणावर लागायला पाहिजे. हं. सगळं क्लिअर हवं. डोंट वरी. हे मी बघते शब्द. पण एकदम क्या हो गया? काय सीएम साहेबांनी चौकशीची झंझट लावले. सीबीआयची नजर आहे. माझी नजर सीएम च्या खुर्चीवर आहे. आजूबाजूचं क्लिअर पाहिजे ना. हाँ, सोच सोच पाहिजे. पर साहब, मेरे वाले प्रोजेक्ट का क्या हो गया? पहिलं मला सीएम च्या खुर्चीवर बसू द्या ना. हाँ, बेसो ने बेसो ने. मग काय राजा तुमचंच आहे की. इथं काही कमी कमी असं वाटत नाही. कमी. आयला पूजा. ए बाबा पूजा, आवी जा. ए आवी जा, ए पूजा. मॅडम, शहाणे साहेबांना तुम्हाला भेटल्याशिवाय बरा वाटत नाही. हं? पण आता बरंच 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 वाटायला लागले. चल येऊ का बे. हा. हे काय निघालात सुद्धा? काय खरं तर जायची इच्छा नाहीये, आहा. पण झालं तर पाहिजे. काय तुम्हाला बघितलं ना, पूजा केल्याचं समाधान वाटतं. येऊ का? चला. येत जा. हा? येत जा म्हटलं. पण जातच नाही ना, येत जा कशाला. पण झालं तर पाहिजे. काय बरोबर आलो ना तर तुम्ही माझी कमजोरी बनाल ना. नाही आला तर तुमचंच नुकसान होईल. आता जातच नाही ना. तुम्ही सांगा जायचं का नाही. आम्ही काय सांगणार. चला चल निघा. चला कामं पडले. चला चला चला. तुमची कमजोरी होणं हाच तर मुख्य उद्देश आहे माझा. ज्या दिवशी तुमची कमजोरी होईल ना, त्याच दिवशी एक बातमी येईल. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. आज राजकारणात अनपेक्षित धमाका. राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीयुत प्रतापराव शहाणे यांचा ऊस आणि कापूस घोटाळा उघडकीस. त्यांचे सगळे गैरव्यवहार सांभाळणारे मनुभाई यांना अटक झाली आणि प्रतापराव शहाणे यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. अरे शेवटी सीएम ने डाव साधलाच. काय तोंडाकडे काय बघताय? माहिती काढा. ही माहिती कुठनं लीक झाली माहिती काढा. चला.